नमस्कार शेतकरी भावांनो, मायबहिणींनो. आज मी आपल्याशी कापसाच्या बियाण्यामधनं जी शेतकऱ्यांची लूट होते आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. आपल्या देशामध्ये संकरित कापूस बियाणं आलेलं आहे. हे का आलं, कसं आलं, केव्हा आलं, कशासाठी आलं याच्यावर जर बोललो तर मग ते फार मोठं होईल व्हिडिओ, आणि म्हणून आज त्याच्यावर बोलणार नाही मी. पण 2004 आपल्या देशामध्ये BT कापूस हा संकरित कापसामध्ये आला, ज्याला जिनटिकली मॉडिफाईड कापूस म्हणतो. आणि पहिले एकच जीन होतं क्राय1 AC, ते टाकून BG1 ज्याला म्हटलं जातं ते कापूस बियाणं आपल्या देशात आलं. आणि जेव्हा ते आलं तेव्हा त्याची पहिली किंमत होती 1650 रुपये 450 ग्राम बॅगची. पण आंध्र प्रदेशमधल्या एका महिला अधिकाऱ्यांनी त्या MRTP ॲक्टमध्ये कुठेतरी त्याच्यावर एक अर्ज केला आणि मग त्याची किंमत कमी झाली आणि आज ते आपल्याला 901 रुपयाला BG2 2 जीन टाकलेलं बियाणं मिळत आहे. पण मी 2005 नागपूरला CICRला कॉटन रिसर्च सेंटरला माननीय शरद पवार जे आले होते, तिथे एक शेतकरी मेळावा होता. त्या मेळाव्यातच हा मुद्दा उपस्थित केला होता की अमेरिकेमध्ये संकरित कापूस बियाणं नाही आहे. आपल्या देशामध्ये संकरित कापूस बियाणं का? अमेरिकेत संकरित कापूस बियाणं नसून सुद्धा तिथे एकरी उत्पादन जास्त आहे आणि तिथल्या रुईचा दर्जाही चांगला आहे. हा प्रश्न मी तिथे उपस्थित केला होता, पण पवार साहेबांनी याचं काही उत्तर दिलं नाही. पण त्याच्यानंतर मला तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आज तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा मला कळलं की CICRमध्ये सरळ वाणावर संशोधन झालेलं आहे आणि BG1चं सरळ वाण त्यांनी तयार केलेलं आहे, तर आम्ही डॉक्टर स्वामीनाथनांची मदत घेऊन, डॉक्टर क्रांतीची जे तेव्हा CICRचे डायरेक्टर होते त्यांची मदत घेऊन आम्ही मनमोहन सिंग सरकारला, म्हणजेच कृषी मंत्री शरद पवार असताना बिकानेरी नरमा BT हे बाजारात आणायला लावलं आणि 100 रुपये किलोने ते बियाणं उपलब्ध झालं शेतकऱ्यांना 2008. पण दुसऱ्याच वर्षी ते बियाणं मागे घेतल्या गेलं. का घेतल्या गेलं, त्याच्याकरता काय काय सीड कंपन्यांनी हातखंडे वापरले, कसा दबाव वाढवला वगैरे वगैरे. मग एक डॉक्टर सोपुरी कमिटी तयार झाली आणि मग नेहमीप्रमाणे ती फाईल थंड्या बस्त्यात पडली. 2014-15 जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झाले तेव्हा मी मोदीजींशी पत्रव्यवहार सुरू केला की आम्हाला सरळवाण पाहिजे. आम्ही कंपन्यांचं गुलाम का राहायचं? अमेरिकेत तर नाही आहे संकरित कापूस. अमेरिकेतला शेतकरी 10 पाऊंड म्हणजे 5 किलो एकरी आजही बियाणं पेरतो, जे आमचे बापदादा पेरायचे. पण सरळवाण गायब झालेलं आहे देशातनं. चांगलं सरळवाण 1007, 147, Y1, पंजाबमधल्या व्हरायटीज, MCU5, LRA, LRK हे सगळे बियाणे आता कुठे दिसत नाही आहेत. आता जे BG1 आणि BG2 आहे ते सगळं संकरित आहे. तर मी मोदींशी हा पत्रव्यवहार केला तर मला पहिल्यांदा उत्तर आलं की ते बिकानेरी नरमा बियाणं वापस घेतलं गेलं. याचं कारण असं की त्याच्यामध्ये मोन्सॅन्टोचा जीन होता आणि मोन्सॅन्टोचं पेटंट आहे. तेव्हा प्रकाश जावडेकर हे भारताचे पर्यावरण मंत्री होते. नंतर मग मला एक पाकिस्तानच्या व्यापार मंत्र्याचं एक सापडलं स्टेटमेंट. त्यात ते असं म्हणालेले आहेत की पाकिस्तानमध्ये आम्ही शेतकऱ्यांना सरळवाण दिलेलं आहे BTचं. तर मी मोदींना ते स्टेटमेंट पत्राला जोडून पाठवलं की पाकिस्तान जर सरळवाण BTचं तयार करू शकतो तर आपण का तयार करू शकत नाही? आपण काय मोन्सॅन्टोचे गुलाम आहोत का? आणि मग असं म्हणतात की ती फाईल मोदींच्या मंत्रालयातनं कृषी मंत्रालयात गेली आणि मग त्याच्यावर फार लवकर कारवाई झाली आणि मला ही 2 पत्र आलेली आहेत. 20 जुलै 2015 ही 2 पत्र आहेत. एक आहे, एकावर सही आहे तेव्हाचे सेक्रेटरी सिराज हुसेन यांची, आणि एकावर सही आहे
तेव्हाचे RK मिश्रा म्हणून ॲडिशनल कमिशनर फॉर सीड त्यांची, आणि त्यात त्यांनी हे मान्य केलेलं आहे की आता मोन्सॅन्टोचं पेटंट नाही आहे, सरळवण आम्ही तयार करू शकतो. मी दिल्लीला जाऊन जावडेकरांची सुद्धा भेट घेतली, या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि करू म्हणून सांगितलं. 11 वर्ष झालेत, सरळवण अजून शेतकऱ्यांना उपलब्ध नाही. याचं खरंच दुःख आहे. आणि आज एक अजून घटना अशी घडते आहे की आता चोर बीटीची चर्चा आहे, इल्लीगल ST-BTची चर्चा आहे. महाराष्ट्रात तर दरवर्षी शरद जोशींचे समर्थक याच्याकरता आंदोलन करतात. मी सातत्याने याच्यावर म्हणतो आहे की अरे गुजरातमध्ये हे सर्रास उत्पादन होतं आहे आणि संपूर्ण देशामध्ये पाठवल्या जातं आहे. आणि या चोर बीटीमध्ये ते खरंच संकरित आहे की नाही आहे, ते F1 आहे प्युअर संकरित की F2 आहे दुसऱ्या ग्रेडचं, म्हणजेच F1मधनं तयार झालेली 50 रुपये किलोची सरकी 2000 रुपये किलोनी विकली जाते आहे. हे कसं काय ठरवणार आम्ही? ही मागणीसुद्धा मी सरकारकडे आधीच केलेली आहे, पण त्याचं उत्तर सापडत नाही. आणि आता तर असं झालेलं आहे की ज्या आपण बोलगार 2चं बियाणं विकत घेतो कंपन्यांचं, ते सुद्धा F1 आहे की F2 आहे ओळखायचं कसं? माझा पहिला मुद्दा हा आहे, माझी व्यथा ही आहे की जर कापूस वेचायलाच मजूर सापडत नाही तर हे संकरित कापूस बियाणं तयार करण्याकरता एका फुलावर दुसरं फूल घासावं लागतं. त्याच्याकरता एवढं जे मजूर लागतं ते मजूर उपलब्ध कसं होणार आहे? आणि ते मजूर महाराष्ट्रात उपलब्ध नाही. त्याच्यामुळे आपला सगळा कापूस येतो आहे, बियाणं येत आहे, हे गुजरातमधनं येत आहे. पण गुजरातमध्ये सुद्धा आता मजूर मिळत नाही. आणि गुजरातमध्येच अशी चर्चा आहे की तिथे सुद्धा सर्रास F2 बियाणं वापरल्या जातं आहे. मी या सगळ्या पार्श्वभूमीवर सतत मागणी करतोय की याला उत्तर फक्त सरळवाण आहे. पाकिस्तानने खूप आधीच दिलेलं आहे. पाकिस्तानमध्ये 3 जीन 4 जीनचे सुद्धा आता कापूस बियाणं तयार झालेले आहेत आणि ते सुद्धा सगळे सरळवाणात आहेत. आणि काल मला एक ॲक्सिडेंटली एक पुरावा सापडला आणि म्हणून मग काल मोदींना पत्र टाकलं. आजचा व्हिडिओ तयार करण्याचं मुख्य कारण ते आहे की मी मोदींना असं पत्र टाकलं की पाकिस्तानमध्ये हे 3 जीन टाकलेलं जे कापसाचं बियाणं आहे ते भारताच्या रुपयामध्ये 400 रुपये प्रति किलोनी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. मग अमेरिकेच्या टेक्नॉलॉजीवर, मोन्सॅन्टोच्या टेक्नॉलॉजीवर 3 जीन टाकलेलं बियाणं पाकिस्तानमध्ये जर 400 रुपयात मिळतं प्रति किलो, तर भारतामध्ये त्याच्याकरता शेतकऱ्यांना 2000 रुपये किलो का द्यावे लागतात? ही शेतकऱ्यांची लूट नाही का? हा प्रश्न उपस्थित करणारं पत्र मी मोदींना काल पाठवलेलं आहे. ही त्या बियाण्यांच्या बॅगची ही आहे. याच्यामध्ये 5 किलो बियाण्याच्या या बॅग आहेत आणि त्याच्या खाली ज्या किमती आहेत त्या किमती तुम्हाला सांगतो. एका जातीची किंमत आहे 5885 रुपये पाकिस्तानचे रुपये. दुसऱ्या जातीची किंमत आहे 5935 रुपये. तिसऱ्या जातीची किंमत आहे 5850 रुपये आणि एक जात आहे तिची किंमत आहे 6450 रुपये. हे पाकिस्तानचे रुपये आहेत. आणि पाकिस्तानचे 3 रुपये म्हणजे आपला 1 रुपया, म्हणजे जवळपास 2000 रुपये झाले 5 किलोचे, म्हणजे एका किलोचे 400 रुपये झाले. मग ही लूट का भारतात? याचं उत्तर द्यावं. आणि याचं उत्तर जर मिळालं तर याचं उत्तर एकच आहे की ते सरळवाणामधनंच मिळू शकतं. आणि मग F1 की F2 हे कसं ओळखायचं याची गरज भासणार नाही. कारण आज F2 जर हायब्रिडच्या नावावर विकल्या जात असेल तर 50 रुपये किलोची सरकी ही 2000 रुपये किलो विकली जाते. एवढी लूट कोणत्या धंद्यात आहे हो? याचा गंभीरपणे विचार मोदी सरकारने करावा. म्हणून काल मी मोदीजींना पत्र टाकलेलं आहे. आपल्याला जर हे पटत असेल तर आपण सुद्धा मोदीजींना हे पत्र टाकावं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे पत्र टाकावं की आम्हाला सरळवाणामध्ये ST-BT किंवा आणखीन काही नवीन तंत्रज्ञान असेल ते कापसाचं बियाणं सरळवाणामध्ये द्या. एक गोष्ट आणखीन आपल्यासमोर सांगून आपल्याला एक वास्तविकता सांगतो की जेव्हा H4 पहिल्यांदा आलं होतं हायब्रिडचं,
तेव्हा दरवर्षी बियाणाचं शॉर्टेज होत होतं. पण आता तर बियाणाचं कधीच शॉर्टेज जाणवत नाही. मागच्या वर्षी नाही जाणवलं. दुष्काळ पडला काय, काही झालं काय, कापसाचा पेरा कितीही वाढला काय, पण बियाणाचं शॉर्टेज काही जाणवत नाही. या STBTवर बंदी आहे. गुजरात सरकार म्हणतं की आम्ही छापे टाकतो आहे. पण मग एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात 40% 50% बियाणं हे STBTचं येतं कसं आहे आणि शॉर्टेज का नाही? तर शॉर्टेज नसल्याचं कारण एकच आहे की जास्तीत जास्त बियाणं आता F2चं येतं आहे किंवा F2 मिश्रित येतं आहे. आणि म्हणून सरळ वाण हे त्याचं उत्तर आहे. अमेरिकेत जर सरळ वाण असून सुद्धा किंवा आता पाकिस्तानमध्येही सरळ वाण येतं आहे, चीनमध्येही सरळ वाणच आहे, उत्पादन वाढू शकतं, कापसाचा दर्जा वाढू शकतो, तर भारतात संकरित कापसाचाच अट्टहास का? टेक्नॉलॉजीची मागणी करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा याचा गंभीरपणे विचार करावा आणि शेतकऱ्यांची जी लूट होते आहे आणि अप्रत्यक्षपणे 50 रुपये किलोची सरकी 2000 रुपये किलोप्रमाणे विकत घेण्याकरता त्यांना बाध्य केलं जाते आहे, याचं कुठेतरी हे शोषण थांबलं पाहिजे. त्याच्याकरता सरकारकडे ही मागणी करायला पाहिजे. टेक्नॉलॉजीची मागणी करा हो, पण टेक्नॉलॉजीच्या सोबत किमतीची सुद्धा मागणी तेवढीच महत्त्वाची आहे. कालपर्यंत यावर्षी 7,200 7,500ला विकणारा कापूस आज 8,700 8,800 आणि 9,000पर्यंत जातो आहे. कारण काय आहे? कारण अमेरिकेत भाव वाढलेत. मी मागेही मोदीजींना एक पत्र लिहिलं होतं की अमेरिकेत भाव वाढले तर आपल्याकडे वाढतात, अमेरिकेत पडले तर आपल्याकडे पडतात. म्हणजे अमेरिका जर आपल्या देशातले कापसाचे शेतीमालाचे भाव ठरवत असेल तर मग मोदी सरकारची गरजच काय आहे? याचाही गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. हमी किमतीचं संरक्षण हे सरकारनेच दिलं पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आणि हमी किमतीची गरज आहे कारण आता जागतिक बाजार फार अनिश्चित झालेला आहे आणि वातावरण बदलाच्या याच्यामध्ये शेतकरी निसर्गाशी भांडतो आहे आणि बाजाराच्या अर्थव्यवस्थेशी अनिश्चिततेशी भांडतो आहे. आणि कोरडवाहू शेतकरी तर अत्यंत हलाख्याच्या परिस्थितीमध्ये आहे कारण त्याला सबसिडीचं संरक्षणसुद्धा नाही आणि विम्याचंही संरक्षण नाही. याचाही गंभीरपणे विचार या सगळ्या माध्यमातून आपण करावा. नमस्कार, धन्यवाद.